तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघू शकता, काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता आपलं ह्याचा कुक्कुटपालनाचा, जे की कुक्कुटपालन म्हणजे गावरान कोंबड्या पाळून तुम्ही शेळीपालनाचा थोडासा खर्च कमी करू शकता. गावरान अंडी वगैरे विकून किंवा गरजेनुसार कोंबड्या वगैरे विक्री करून 31 असो मार्केटानुसार तुम्ही विक्री करू शकता. मग तो व्हिडिओ मी टाकलेला होता काल. पिल्लं वगैरे बऱ्याच जणांचा विषय होता, पिल्लं पण दाखवली बघू शकता तुम्ही. पण झालं काय, आजच सकाळी 3-4 पिल्लं आपली मुंगसानं खाऊन घेतली. त्याच्यामुळे मी काय केलं, जे आपलं म्हणजे 2 वर्षाच्या अगोदर जे कुक्कुटपालन जे आपण केलं होतं त्या ठिकाणची म्हणजे ग्रीनेट होती उरलेली, ती संपूर्ण ग्रीनेट मी मारून घेतलेली आहे बघा, ह्याकडचं त्याकडला. मग तिथून पूर्ण इथपर्यंत ग्रीनेट मारलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता एवढी बाजू राहिलेली आहे, आणि ती म्हणजे आपण उन्हाळ्यात जी होती पत्र्यावरती घातलेली ग्रीनेट, ती आता ग्रीनेट काढून या ठिकाणी आता लावून घ्यायची आहे, जेणेकरून संपूर्ण कव्हरिंग करायचे आहे. त्याच्यामुळे होणार काय, बाहेरची ग्रीनेट थोडीशी उरून व्यवस्थित धोंडे वगैरे ठेवून, म्हणजे शक्यतो थोडंसं मुंगूस असो किंवा दुसऱ्या काही म्हणजे अडचणी शक्यतो आपल्या फार्ममध्ये हिंस्र प्राणी येऊ नये म्हणून मग करावं काय लागलं. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे. हे बघा, तुम्हाला सांगतो मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शेळीपालनाचा अभ्यास कधी संपतच नसतो. दररोज काहीतरी अनुभव येतच असतात शेळीपालनामध्ये. बघा, मी आता एवढं म्हणजे शेळीपालनामध्ये मेहनत करतोय, तर सुद्धा माझे म्हणजे 3-4 पिल्ले मुंगसानं खाऊन घेतले, एक पिल्लू असंच मी मरून गेलं. म्हणजे ह्या गोष्टी होतच असतात शेळीपालनामध्ये. अडचणी येतात, त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान होतंय. तिथं तुम्हाला व्यवस्थित जर अजून जर नव्यानं जर उठून जर तुम्ही काम केलं, बघा ज्या वेळेस सकाळी आज सकाळी मला लक्षात आलं की बाबा माझं मुंगसान पिल्लं नेलेले आहे, त्या ठिकाणी मी लगेच म्हणजे लगेच हे काम करायला घेतलं आणि संपूर्ण ग्रीनेट आता मारून घेतलेली आहे. फक्त आता इथली सुद्धा ग्रीनेट मी उद्या सकाळी लगेच कंप्लीट करून घेणार. म्हणजे काय, तंतोतंत जर शेळीपालनामध्ये जर हलगर्जीपणा जर तुम्ही जर केला, तर मग समजायचं मग तुम्हाला धोका होऊ शकतो किंवा शेळीपालन तुम्हाला परवडत नाही, शेळीपालन बंद पडण्याच्या मार्गी लागत असते. त्याच्यामुळे कधीही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे बघा, जर शेळीपालनामध्ये कधीही तुम्हाला म्हणजे 24 तास तुम्ही म्हणजे ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. कधीही तुमच्यावरती वेळ येऊ शकते, कधीही तुम्हाला म्हणजे काम करावं लागत असते वातावरणानुसार. म्हणजे कसं आहे, पावसाळा आला, पावसाळ्यासारखं नियोजन. आता बा पूर्ण आबळ वगैरे कसलं जबरदस्त आले या ठिकाणी, म्हणजे पावसापासून शेळ्यांचं संरक्षण करणं, हिवाळा आहे थंडीपासून शेळ्यांचं संरक्षण करणं, उन्हाळा आहे उन्हापासून शेळ्यांचं संरक्षण करणं. एवढं जर तुम्ही जर करायला जर शिकलात, मग काहीच अडचण नाही. शेळीपालना वातावरणानुसार जर व्यवस्थित जर फार्ममध्ये बदल केला, तर मग शेळीपालनामध्ये अडचणी आपोआप कमी होत असतात. आपली काय मानसिकता असते की आपण म्हणजे मी काहीच अडचणी येऊ नये आणि मी शेळीपालन करणार, अशातला काहीच विषय नाही मित्रांनो. मी असो तुम्ही असो, कितीही मी अजून जरी म्हणजे 4 वर्ष जरी झाले मला शेळीपालन करते वेळेस, म्हणजे शेळीपालन करताना मी जर हायटेक जरी फार्म बांधला, जमिनीपासून उंचावरला जरी फार्म बांधला मी, तरी सुद्धा माझ्या फार्मवरती अडचणी येणार. माझ्या फार्मवरची मरतूक कमी होणार. म्हणजे बघा, 100 पिल्लामधून समजा 100 पिल्ले धरा, आता 100 पिल्लामधून जर 50 जर मरतील, त्या ठिकाणी 20 मरतील, 10 मरतील, मरतूक कमी होईल, पण होणार एवढं नक्की आहे. कारण निसर्गानं म्हणजे ते घातलेलीच आहे थोडीफार मरतूक शेळीपालनामध्ये, कुक्कुटपालनामध्ये. ते तर सर्वच म्हणजे सजीवांमध्ये घातलेलीच आहे मरतूक, ते आपण टाळू शकत नाही. फक्त विषय हाच आहे की प्रत्येक गोष्टीतून काहीतरी अनुभव घेत चला, शिकत चला. ही तुमची वृत्ती, ही तुमची मानसिकता असली पाहिजे शेळीपालनामध्ये. कारण बघा, आता मी व्यवस्थित नियोजन केलेलं आहे. कारण माझा उद्देश एकच आहे, मी एकदम ठरवलेलंच आहे की बाबा मी आता फाटून येऊ तुटून येऊ काही हो, मी शेळीपालन सक्सेस करणार म्हणजे करणार. ती काही येऊ, मुंगूस येऊ, साप येऊ, बैरससाना येऊ, लांडगा काय वाघ येऊ, काही येऊ, मी तिथं म्हणजे थांबणारच नाही. तर अशी जर मानसिकता असेल, कारण की माझी कष्ट करण्याची तयारी आहे, न लाजता न कशांचा लोकांचा विचार करता, त्याच्यामुळे 100% सक्सेस होणारच आहे ना ह्या गोष्टी. आता बघा, तुम्हाला दिसत असतील एवढं माझं टार्गेट काय आहे मी तुम्हाला सांगतो. आता म्हणजे 5-6 बोकड आहेत आपले, 6 एक बोकड आहेत, 2-3 पाटी आहेत, 5-6 शेळ्या आहेत. इथून पुढं हा संपूर्ण फार्म कमीत कमी निम्मा फार्ममध्ये भरभरून तुम्हाला शेळ्या दिसतील पुढच्या वर्षी ह्या दिवसापर्यंत. मग हे कसं होणार, काय होणार, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी, किंवा रेबल स्टार फार्म कसा चालतो, किंवा इथून पुढे बंदिस्त शेळीपालन फार्म, एक बंदिस्त शेळीपालन फार्म सक्सेस होण्यासाठी किती मेहनत करावी लागते, किंवा काय चारावरणीवरती नियोजन करावं लागते, किंवा खरंच पिल्लांचं संगोपन बंदिस्त शेळीपालनामध्ये कशा पद्धतीने केलं पाहिजे, किंवा अशा पद्धतीने होते का चांगल्या पद्धतीनं, ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो तुम्ही रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, आणि काही अडचणी असेल तर विचारत चला. कारण बघू शकता आपली होंडा शेळी लागवड झालेली आहे, अर्धा दिवस झालं, आणि म्हातारी शेळी जी आहे ती पण लागवड झालेली आहे. ही शेळी आज लागवड झालेली आहे, बघू शकताय तुम्ही, हे बघा. आणि कोंबड्या वगैरे आहेत. तर ह्या अडचणी येऊ शकतात फार्मवरती. त्याच्यामुळे बघा, व्यवस्थित आता ग्रेनेट मारलेला आहे, कव्हरिंग वगैरे केलेलं आहे.
हे बघा, ग्रीननेट मारण्याचा उद्देश एकच आहे, म्हणजे त्याला थोडंसं प्रतिबंधक, म्हणजे कसं आहे, आता ग्रीननेट मारलं थोडंसं मुंगसाचा वगैरे प्रादुर्भाव कमी होणार, जेणेकरून आता बघा होतं माझ्याकडं ग्रीननेट होतं पडून गेल्या वर्षीचं, म्हणजे पलीकडल्या वर्षीचं, पण मी जर याचं पहिलं जर लावून घेतलं असतं तर 3-4 पिल्ले माझ्या फार्ममध्ये राहिले असते. पण म्हणजे एक अनुभव आला, आता तिथं मी काहीच करू शकत नाही, थोडंसं वाईट वाटलं त्या ठिकाणी. मग आता ते झालं, राहिले 6 पिल्ले त्याचं तरी म्हणजे 6 पिल्लांचं तरी संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे ना, म्हणून मी व्यवस्थित ग्रीननेट मारून घेतोय. पाठीमागं बघू शकता उन्हाळ्यात टाकलेलं अजून थोडंसं ग्रीननेट आहे, ते पण आता व्यवस्थित या ठिकाणी लावून घेणार, जेणेकरून म्हणजे थोड्याशा अडचणी आपल्या फार्ममध्ये कमी होतील मित्रांनो. तर ठीक आहे, काही अडचणी असेल तर विचारू शकता तुम्ही, त्याच्यामध्ये काय अडचणच नाही. आणि मस्त असा आपला रेबर स्टार फार्म कसा वाटतोय आणि माझी मेहनत पण कशी वाटते ते पण सांगा. कारण शेळीपालनामध्ये जर कष्ट करायची जर तयारी असेल, ते क्षेत्र कोणचंही असो, आता बऱ्याच जणांचा विषय असतो शेळीपालनामध्ये, हे बघा पैसा जर काढायचा असला ना, माणूस कोणत्याही धंद्यामधून काढत असतो, दुग्ध व्यवसाय असो, गायपालन असो, म्हैसपालन, शेती, काहीही असो, फक्त मानसिकता जर तुमची चांगली अशी कष्ट करण्याची जर तयारी जर व्यवस्थित असेल तर मग काहीच ताण घेण्याची गरज नाही मित्रांनो. बघू शकता आता पाऊस आलेला आहे, थेंब वगैरे तुटतायत, आता मस्तपैकी शेळ्या सगळ्या आतमध्ये घ्यायच्या आपण, त्याच्यामध्ये तर काहीच ताणच होणार नाही. तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, थांबू इथंच. काही अडचणी असेल तरी विचारू शकता मित्रांनो. तर ठीक आहे, आपला सबस्क्रायबर पण एक भेटण्यासाठी आला होता, कारण आतापर्यंत